ब्लॅक पुष्पाची कराडमधील प्रभातमध्ये फुल दादागिरी। थिएटरमध्ये अख्खे शो ब्लॅकने तिकीट विक्री। ना पावर का खौफ। 120 चे तिकीट कधी 200 तर कधी 300 ने खुल्लम खुल्ला विक्री। कराडमधील प्रभात टॉकीजमध्ये पुष्पा 2 खरंच हाऊसफुल झाला आहे का हो? कराडसारख्या ठिकाणी एकच चित्रपटगृह असून त्याची अवस्था सुद्धा दयनीय झाली आहे। दरम्यान तेलुगू स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे। नाम नहीं है, पुष्पा मतलब ब्रँड। कराडमधील प्रभात चित्रपटगृहातही पुष्पा 2 हाऊसफुल आहे। याचबरोबर ब्लॅक तिकीट विक्री सुद्धा हाऊसफुल चालू आहे। तिकीट विंडोवर हाऊसफुल बोर्ड लावून ब्लॅक पुष्पा मात्र जोमात आहे। 120 चे तिकीट कधी 200 तर कधी 300 ने विकून सर्वसामान्य नागरिकांची मात्र जोरदार पिळवणूक होत आहे। विशेष म्हणजे अख्खा शोच आता ब्लॅक तिकीट विक्री करून सुरू आहे। तिकीट विंडोवर विचारणा केली असता ब्लॅकने घे नाहीतर काय करायचं ते कर असे म्हणत दमदाटी केली जात आहे। मग काय प्रभात सारख्या थिएटरमध्ये ब्लॅकने पिक्चर बघायची तुमची तयारी आहे का? सिनेमागृहाबाहेर एकही पोलीस नाही, त्यामुळे तिकीट काउंटर न उघडताच हाऊसफुल झाले आहे असे सांगून थिएटरमधील काही लोक ब्लॅकच्या नावावर मोठा फायदा कमवत आहेत। सर्वसामान्य नागरिक मात्र पिक्चर बघण्यासाठी येऊन तिकीट विंडो ओपन होण्याची वाट बघून परत जात आहेत। पहिला बसवणार का पता नहीं, टिकट काउंटर खुला नहीं, हाऊसफुल हो गया। हाऊसफुल झाले तिकीटला तर मग हे टिकट घेऊन आपण पहिला बसवणार। दरम्यान नागरिकांनी या संदर्भात विचारणा करण्यास गेले असता थिएटर फुल आहे, ब्लॅकने घे नाहीतर काय करायचं आहे ते कर असे उद्गार ब्लॅक तिकीट विक्री करणाऱ्यांच्याकडून येत आहेत। म्हणूनच ब्लॅक पुष्पाची कराडमधील प्रभात चित्रपटगृहात दमदाटी सुरू आहे आणि याकडे प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत।